The vital has not to be killed or destroyed, but purified and transformed by the psychic and spiritual control. हे या पत्रामधलं शेवटचं वाक्य आहे. The vital has not to be killed or destroyed. प्राण हे या सगळ्याचं कारकत्व त्याचं असल्यामुळे तो जर नियंत्रित राहिला नाही तर तो विघातक दिशेने कसा जातो हे आपण पाहिलं. आणि असं असल्यामुळे त्या प्राणाला की नकोच हे, मग भावभावना नकोत, वासना नकोत, इच्छा नकोत, काहीच नको, असा नको नको नकोचा पाढा हा पारंपरिक योगामध्ये संन्यास मार्गामध्ये मानला जातो बघा. मग त्यामुळे सगळं नकार देणं, की कुठलीही गोष्ट त्याला नकारच देऊन टाकलेला आहे, त्याचा त्याग करायला सांगितलेला टोकाचा संन्यासवाद हा इथे अशा पद्धतीने त्याच्यावर एक प्रकारे वेगळ्या अर्थाने नियंत्रणच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु श्री अरविंद म्हणतात की त्यातून त्या गोष्टी तर बाजूला होताच, म्हणजे वासना विषय म्हणून जे आहेत ते तर बाजूला होतातच, पण त्यामुळे प्राणशक्तीसुद्धा त्याची उपासमार होते आणि ती नाहीशी होते. तसं होता उपयोगाचं नाही. याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला चटकन लक्षात येईल ते असं की बघा, गावाकडे अगदी मोकळ्या वातावरणामध्ये राहिलेली जी मंडळी असतात, निसर्गाच्या सहवासात राहिलेली जी मंडळी असतात, ती वयोवृद्ध मंडळी वयोवृद्ध झाली आणि म्हणून आता एकटेच गावाकडे कुठे राहणार, म्हणून शहरामध्ये राहणाऱ्या मुलांनी त्यांना आपल्या घरी आणलं आणि ते सगळं जे वातावरण होतं, प्राणाचं पोषण ज्याच्यावर होत होतं, ते पोषणच आता त्यांना मिळेनासं झालं. त्यांच्या प्राणाची उपासमार व्हायला लागली. म्हणून इथे भौतिक सोयीसुविधा कितीही शहरामध्ये असतील तरीही त्या प्राणाचं पोषण न झाल्यामुळे ती व्यक्ती अल्पावधीमध्ये निधन पावली. तेव्हा हा प्राण असा त्याची उपासमार नाही करून टाकायची, संवेदनांचा उपभोगच घ्यायचा नाही असं करायचं नाही, तर ते मर्यादित समतोल प्रमाणामध्ये, संतुलित प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचं सेवन करायचं. अशा पद्धतीने तो नियंत्रणात ठेवायचा. म्हणजे मग त्यातून आवश्यक ती ऊर्जा, आवश्यक ती चालना, चलनवलन करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या शरीराला आणि मनाला मिळत राहतात.